आमचे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आमचे नेते म्हणजे, आणि माझ्यावरती अफाट प्रेम असणारे खरंच अनिल भाऊ होते. आणि अख्खी बाबर फॅमिली आता पण तशीच आहे. मग त्यांचं एक कसं त्यांच्या ऑपोजिट एक बॅनर असतो. आता तुम्हाला कोणी माहिती सांगितली काय माहित नाही मला. मग त्या विटाय चौकात आणि काय तिथं मोठे मोठे बॅनर असतात. मग त्यांचे ते मेन ठिकाण बॅनर लावायचं किंवा काय. आणि मला पण सारखं वाटायचं मारे आपण पण काहीतरी आपल्या विटाय चौकात असं बॅनर असलं पाहिजे भायांच्या बरोबर भावांच्या बरोबर. आणि मग नंतर त्यांच्याशी एवढी जवळीक वाढत गेली त्या म्हणजे बाबर फॅमिली प्रेम करावं तर बाबर फॅमिली खरं सांगतो मला मी. म्हणजे सुहास भाई असो अमलदादा सोनिया वहिनी किंवा शीतल वहिनी खास करून अनिल भाऊ बाबर म्हणले ना तुम्हाला सांगतो खरं तर मुलाखत सांगताना माझा आवाज कमी आला असं वाटतं मला. पण भाव सारखं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे की नाही. एखाद्यावर जर जीव लावला नाही शपथ काय पण करणार. कोरोना काळात आम्ही भाऊंच्याकडे असो हे दुकानदार तिकडे अडकलाय त्याला आणायचं आहे भाऊ ह्याला आणायचं आहे. भाऊ कधी एक दिवस घरात बसले नाहीत. म्हणजे मुलाखत आपली कधी वेगळ्या दिशेला जायला असं तुम्हाला वाटतं पण वस्तुस्थिती सांगतो मला. तर हे सांगण्यात ज्या माणसाने केलंय ज्या माणसाने एवढं केलंय तेवढं म्हणजे योग असा ओघ पण निघतोय. अख्ख्या दुकानदाराला कोणाला पण मदत करणार कुठं पण असू द्या. म्हणजे मीच नाही कुठल्याही दुकानदाराची तुम्ही जेव्हा मुलाखत घेणार इथून पुढं तर म्हणायचं अनिल भाऊन तुम्हाला कधी प्रसंग आला का की तुम्ही एखादी गोष्ट सांगली मदत नाही केली कुठं पण असू द्या. आणि त्यांच्या बिल्डिंगला आपला विषय जरा बाजूला जात असला तर त्यांच्या बिल्डिंगच्या तिथं जे बॅनर असते ते जे आज माझा बॅनर आहे तुम्ही येताना बघितला ते बॅनर सगळ्याच इच्छा तिथं बॅनर लावायचा आणि तिथं बॅनर आपला असतो. एवढं बाबर कंपनीचं आपल्यावरती प्रेम आहे एक नंबर.